नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका सरळ सेवा पदभरती 2023 निकालासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. तर 41 संवर्गापैकी काल परवाच या ठिकाणी 27 संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आलेला होता. त्या पदांच्या निवड याद्या, प्रतीक्षा याद्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या. तर आता उर्वरित 14 पदांपैकी या ठिकाणी 8 पदांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि या 8 पदांच्या निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर त्याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती अड्डा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे, दिनांक 14/2/2024. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, पनवेल महानगरपालिकेने TCSद्वारे दिनांक 8/12/2023 ते दिनांक 11/12/2023 या कालावधीत घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेचा पदनिहाय निवड सूची प्रसिद्ध करण्याबाबत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे एकूण 41 संवर्गापैकी 27 संवर्गाची पदनिहाय निवड सूची प्रतीक्षा यादीसह दिनांक 13/2/2024 रोजी पनवेल महापालिकेच्या या संकेतस्थळावर याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उर्वरित 14 संवर्गापैकी 8 संवर्गाची पदनिहाय निवड सूची प्रतीक्षा यादीसह याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. ते खालीलप्रमाणे. तर यामध्ये कुठली ते 8 पदे चला पाहू. तर या ठिकाणी संवर्ग पाहू शकता: कनिष्ठ अभियंता स्थापत्य, ANM, GNM, कनिष्ठ लिपिक लेखा, वैद्यकीय अधिकारी, उद्यान पर्यवेक्षक, लघु लिपिक टंकलेखक आणि माळी. तर या 8 संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि एकाच PDF मध्ये या 8ही संवर्गाच्या निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता उर्वरित जे संवर्ग आहे त्यामध्ये लिपिक टंकलेखक, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, अग्निशामक आणि ड्रायव्हर कम ऑपरेटर या 6 संवर्गाचा निकाल पुढील 7 दिवसात कधी जाहीर केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी काही सूचना आहेत त्या वाचू शकता. आता खाली एक एक करून संवर्गाचा तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, पहिलं पद कनिष्ठ अभियंता स्थापत्य घटक. यामध्ये रोल नंबर, उमेदवाराचं नाव, जन्मदिनांक, मूळ प्रवर्ग, प्राप्त गुण आणि निवड प्रवर्ग या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला पाहता येणार आहे. कनिष्ठ अभियंता, खाली प्रतीक्षा यादी. नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दुसरं पद ANM झाल्यानंतर खाली या ठिकाणी GNM असेल मित्रांनो. तर या PDF ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण ही तुम्हाला PDF मिळणार आहे. तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF डाउनलोड करता येणार आहे. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.